पावसाळ्यात काझी गडी परिसरातील अनेक घरं ढासळण्याचे प्रकार घडत असतात। मागे 3 ते 4 वेळा गडीचा भाग कोसळून घरांचे नुकसान झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत। मात्र आज दुपारी 12 वाजता काझी गडीवर राहणारे गुलाब परदेशी यांच्या घरचा स्वयंपाकघर, शौचालय आणि स्नानगृहासहित खाली कोसळले। तसेच त्यांच्या शेजारी राहणारे लीलाहरी परदेशी आणि अलका नंदू साळुंके यांचे दोघांचे देखील घराचा अर्धा भाग खाली कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे। शिवाय घरामध्ये असलेल्या संसारोपयोगी वस्तू देखील खाली पडल्याने नुकसान झालं आहे। संरक्षण भिंतींचा प्रश्न रेंगाळलेलाच। काझी गडी ढासळण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संरक्षण भिंत उभारण्याची नागरिकांनी वारंवार मागणी करूनही ती पूर्ण होत नाही। दरवर्षी निवडणुकांमध्ये केवळ आश्वासनांची खैरात दिली जाते। अधिकारी मंत्री महोदय यांच्याकडूनही पाहणी करत संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लावण्याची घोषणा केली जाते। आजपर्यंत घोषणाच राहून रहिवाशांना भिंतीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। भविष्यात मोठी दुर्घटना आणि रहिवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी रतन सुखदेव काळे काझी गडीचा रहिवासी राहणारा, माझा इकडे म्हशीचा गोठा आहे। तर वारंवार नगरपालिकेला निवेदन अर्ज देऊन का काझी गडीचा कोट बांधल्यानंतर काय होईल, यांना वरच्या लोकांना संरक्षण होईल। संरक्षण झाल्यानंतर काय होईल की स्वच्छ आणि सुंदर जर नाशिक दिसायचं ठरलं तर मग स्मार्ट सिटी टाईप ते स्वच्छ दिसेल। कारण कोणी याची दक्षता घेतली नाही, कोणी याच्याकडे लक्ष बी दिलेलं नाही। कारण वारंवार पाऊस पडतो ते ढसळतं, पाऊस पडतो ते ढसळतं। आत्तापर्यंत 30 वर्षापासून हे करीतच आलो आम्ही, आत्तापर्यंत कोणी लक्ष दिलं नाही। माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकांनी आमदारांनी काही निधी काढून याच्यावर लक्ष देऊन कोट तयार करा। मला मागच्या टायमाला गेडम साहेब आले तर गेडम साहेबांनी 27 कोटीची मंजुरी दिली होती की 27 कोटीची मंजुरी दिली तर हा कोट तयार करा। पण झालं काय, मध्यंतरी इथं फाउंडेशन आणि पाया घेतला, पायाने खोदकाम केलं, फाउंडेशन पाहिलं की 20-20 फुटावर प्रत्येक ठिकाणी खडक लागला का यांना पायाला पक्कं काम होईन इथं, यांचं असं लक्षात आलं। लक्षात आल्यानंतर ते लोक निघून गेले। पण त्यानंतर बी आता कुठलंच काम झालं नाही इथं। हा कोट करणं गरजेचं आहे। कारण काझी गडी स्वच्छ सुंदर दिसेल, तो येणारा जाणारा भाविक येणार तो बी स्वच्छ। मग काय बनवली काझी गडी एकदम व्यवस्थित। आणि त्यातल्या त्यात काय होईल, आर्थिक जो कुंभमेळा आहे तो कुंभमेळ्याच्या येणाऱ्या लोकांना बी सोयीस्कर दिसेल, माझं छान दिसेल, सुंदर दिसेल। या वरच्या लोकांचे संरक्षण बी होईल। म्हणजे आज काझी गडीचे हे 3 घरं आहे ना वरचे, ते पावसामुळे काय झाले, माती भुसभुशीत झाल्यामुळे ते 3ही घरं ढासळले। ते 3ही घराचा ढळल्यावरचा स्लॅब होता। स्लॅबच्या नंतर ते काही पत्रे होते, पत्रेच्या नंतर काही ते आपल्या गोठ्यावर आले। त्या गोठ्या खाली पडले तर काही जनावर होते, जनावर एक हेल्याच्या पायाला लागलेलं आहे, एका जनावराच्या पायाला लागलेलं आहे। त्याचं काही एवढं विशेष नाही, परंतु यांची लोकांची काही हानी हो। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।